आज आपण एका अशा व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहोत ज्यांनी भारताच्या एका अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या इंडस्ट्रीमध्ये केवळ उंच इमारतीच नाही तर लोकांच्या अपेक्षांनाही एक नवी उंची दिली. हे फक्त एक वाक्य नाहीये, हा त्यांच्या कामाचा, त्यांच्या प्रत्येक प्रोजेक्टचा आत्मा आहे असं म्हटलं तरी चालेल. त्यांची फिलॉसॉफी अगदी स्पष्ट होती. घर म्हणजे फक्त विटा सिमेंटच्या भिंती नाहीत, तर ती एक अशी जागा आहे जिथे आयुष्य घडतं, स्वप्न पाहिली जातात. भारतीय रिअल एस्टेटचा विचार केला तर आपल्या डोळ्यासमोर काय येतं? एक असं जग जिथे पुरुषांचाच दबदबा आहे, बरोबर? पण आता हे चित्र हळूहळू बदलतंय आणि या बदलाच्या केंद्रस्थानी एक खूप कणखर नेतृत्व आहे. आणि याच बदलाच्या केंद्रस्थानी आहेत उज्ज्वला हावरे. हावरे इंजिनियर्स अँड बिल्डर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या चेअरपर्सन आणि मॅनेजिंग डिरेक्टर. पण हे नेतृत्व फक्त अनुभवातून आलेलं नाहीये. यामागे आहे ज्ञानाचा एक भक्कम पाया. चला पाहूया हा पाया नेमका कसा रचला गेला. या पायातला पहिला आणि महत्त्वाचा भाग म्हणजे अमरावती विद्यापीठातून मिळालेली आर्किटेक्चरची पदवी. यामुळे त्यांना डिझाईन आणि कन्स्ट्रक्शनची खोलवर तांत्रिक समज मिळाली. आणि दुसरा तितकाच महत्त्वाचा भाग म्हणजे IIT मुंबईसारख्या प्रतिष्ठित संस्थेतून घेतलेली MBAची पदवी. यातून त्यांना व्यवसायासाठी लागणारी एक मोठी स्ट्रॅटेजिक दृष्टी मिळाली. आणि खरं तर याच कॉम्बिनेशनमध्ये त्यांच्या यशाचं रहस्य आहे. बघा, एकीकडे इमारत कशी बांधायची याचं टेक्निकल ज्ञान आणि दुसरीकडे ती का आणि कोणासाठी बांधायची याची बिझनेसची समज. हे दुर्मिळ मिश्रणच त्यांना इतरांपेक्षा वेगळं ठरवतं. पण म्हणतात ना, कोणत्याही लीडरची खरी परीक्षा ती संकटाच्या वेळीच होते. त्यांच्या आयुष्यातही एक असाच खूप मोठा आणि आव्हानात्मक क्षण आला. त्यांचे पती श्री सतीश हावरे यांच्या अचानक निधनानंतर कंपनीची सगळीच्या सगळी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. हाच तो क्षण होता जिथे त्यांच्या नेतृत्वाची, त्यांच्या धैर्याची खरी कसोटी होती. आणि तेव्हा सगळ्यांच्याच मनात एकच प्रश्न होता, आता कंपनीचं काय होणार? हा एवढा मोठा वारसा पुढे कसा जाणार? सगळीकडे एक अनिश्चिततेचं वातावरण होतं. पण त्या अजिबात डगमगल्या नाहीत. त्यांनी फक्त कंपनीला सावरलं नाही, तर तिला एका नव्या दिशेने, नव्या उंचीवर नेण्याचा जणू निश्चयच केला. त्यांचे निर्णय, त्यांची दूरदृष्टी आणि संकटात टिकून राहण्याची त्यांची जिद्द, हे सगळं त्यांनी त्यांच्या प्रत्येक कृतीतून दाखवून दिलं. तर या धाडसी नेतृत्वाचा परिणाम काय झाला? चला आकड्यांवर एक नजर टाकूया, जे सगळं काही सांगून जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने तब्बल 150हून अधिक रेसिडेन्शियल आणि कमर्शियल प्रोजेक्ट्स यशस्वीपणे पूर्ण केले. आणि या प्रोजेक्ट्सनी मुंबई आणि नवी मुंबईचा चेहरा-मोहरा बदलून टाकला. त्यांच्या कामाची काही उदाहरणं बघितली तर विक्रोळीमधला हवारे अमारा या प्रोजेक्टमधून त्यांनी प्रीमियम डिझाईन सगळ्यांपर्यंत पोहोचवलं. मग चेंबूरचा हवारे स्काय हे तर मॉडर्न आर्किटेक्चरचा एक उत्तम उदाहरण आहे. आणि हो, पेणमधला हवारे ग्रांदे जो त्यांनी प्रसिद्ध आर्किटेक्ट हफीज कॉन्ट्रॅक्टर यांच्यासोबत मिळून उभा केला, तो तर एक बेंचमार्कच ठरलाय. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, त्यांची नजर फक्त इमारती बांधण्यापुरती मर्यादित नव्हती आणि नाहीये. त्यांचं ध्येय आहे एक संपूर्ण जीवनशैली तयार करणं. जसं की त्यांना हे लक्षात आलं की परदेशात राहणाऱ्या भारतीयांना म्हणजे NRI लोकांना इथे प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करणं किती अवघड जातं. म्हणूनच त्यांनी खास त्यांच्यासाठी काही सेवा सुरू केल्या, म्हणजे कायदेशीर सल्ला देण्यापासून ते प्रॉपर्टी मॅनेजमेंटपर्यंत सगळं काही. आणि यामुळे काय झालं? त्यांनी फक्त घरं विकली नाहीत, तर लोकांचा विश्वास जिंकला. आणि त्या इथेच थांबल्या नाहीत. रिअल इस्टेटच्या पलीकडे जाऊन त्यांनी शिक्षण, हॉस्पिटॅलिटी आणि को-वर्किंग स्पेसेस सारख्या क्षेत्रांमध्येही पाऊल ठेवलं. म्हणजे हा फक्त बिझनेस वाढवणं नव्हतं, तर एक पूर्ण इकोसिस्टम तयार करण्याचा प्रयत्न होता. आणि त्यांच्या याच कामाची दखल घेतली गेली. रिअल इस्टेट आणि महिला उद्योजकता या क्षेत्रातल्या योगदानाबद्दल त्यांना 25हून अधिक प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. आणि म्हणूनच आज त्या फक्त एक यशस्वी बिझनेसवुमन नाहीत, तर त्या हजारो लोकांसाठी एक प्रेरणा बनल्या आहेत. त्यांच्या प्रवासाबद्दल असं म्हटलं जातं की ही दुःखातून ताकद निर्माण करण्याची एक गोष्ट आहे. यात दूरदृष्टी आहे, शिस्त आहे, सामाजिक भान आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्त्री नेतृत्वाची एक जबरदस्त ताकद आहे. शेवटी एक विचार मनात येतोच की एका व्यक्तीचा वारसा, एका व्यक्तीची मेहनत
संपूर्ण शहराला आणि तिथल्या लोकांच्या आयुष्याला कसा आकार देऊ शकते, नाही का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे.